हेलो धूम धड़ाका धूम धड़ाका धूम धड़ाका हुआ दिन असा तड़ाका डायरेक्ट शीर्षिक के मार्गे काम पोस्ट कुंभे ह्या लग्न आमच्याशी मारायच्या नाही वो बारीक फेर केली पिसई ग्रामस्थ मंडळ रेडा माझ्यासोबत दिला तुझा आहे पण टाप टेकून पळाला असलं रेडा आणू नका टाप टेकून पळणार कसं ते सांगतोय बघ ऐका प्रस्तावना हे परानं शीट डाऊन प्रस्तावना सुंदर कॉपी करायचा प्रयत्न केला बुवा जमत नाही अजून राज्यमाता म्हणतात व राज्य भाषा असते राजमाता असते राजमाता आई जिजाऊ राज्यमाता नाही राज्य भाषा असते जिला आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला राज्यमाता दुसरा शब्द तुमचा पकडला शाहीर उदय काटकरांना आपण बोलला व्यक्ता नाही वक्ता असा तो शब्द आहे हे शिकून घ्या आई बाबा सगळं तुमच्या आजूबाजूला बसले त्यांच्याकडनं शिकून घ्या त्यांना मानाचा मुजरा केलेला आहे अपमानास्पद बोलणार नाही मला सांगितलं तुम्हालाही जावंच करणार कमरेच्या खाली बोलणार पण आवर्जून कटला होय ना बरं 2 मिनिटं थांबा करा ऐका नाही मौली तुम्ही टेन्शन घेऊ नका आयुष्य सही काळजी नसा ऐका बरं आलापी ही सुरुवात लावली भवानी आजीच आहे सोडून
या या या. नक्की नक्की नक्की. राजा राणीचं लगेच येतो लगेच येतो. हा बा असू द्या मग राजा राणीचं गाणं पहिलंच घेतो. पण तुम्ही शेवटपर्यंत बसा. द्या शब्द द्या मला इकडं. असू द्या असू द्या. ए बोरानं घ्या रे शेवटपर्यंत. घेणार घेणार नाही त्यांना जमणार नाही. त्यांना ते शाळेतच नाही गेले तर त्यांना काय समजलं. हा ऐका आता ह्या शाळेतला मी म्हणजे पट्टीचा खिलाडी आहे. यस सर नटू ढोलकीवाले नाव सांगा यांचा. गाव वाळून घे नटू ढोलकीवाले गाव वाळून घे. राजा राणीचं जोडीला पहिला गाणं तोच घे रे. अरे राजा राणीच्या जोडीला वासवसली माडीला. राजा राणीच्या जोडीला वासवसली माडीला. आहे कोणाचं योगदान आहे कोणाचं योगदान नांदिव्याच्या वाडीला. आहे कोणाचं योगदान नांदिव्याच्या वाडीला. आहे कोणाचं अहो कोणी हा सोडीला लावतोय घोडा घोडीला. सांगा कोणी याला धाडीला येडा बुवा भेटला जोडीला. हे जाग्या हे लिहिलेलं ना लिहिलेलं ना हा जाग्यावर लिहिलेला कार्यक्रम. येडं बसू तुम्ही बुवा येडं बसू. ऐका ऐका ए वाच स्तवन मस्त गायल्या. ते पण शीट डाऊन मस्त स्तवन. मी तेच सांगतोय त्यांना. मी बरेच काल पण परवा बारी झाले. सन्माननीय प्रभाकर दादा आहे स्वर्गीय दादा आहे बुवा मांडवकर बुवा सुद्धा आहे. यांच्या शाही पप्या जोशी परवा मला म्हणतात बुवा तुम्ही गवळण गायली चुकीची आहे म्हणजे. ठीक आहे ना मी चुकीची माझं मी गवळण मी बदली. आज त्यांनी बघा त्यांची बाजू कुठली माझी बाजू. मला म्हणतात तू राधा सचिन बुवा तुम्ही राधा मी कृष्ण बरोबर. तुम्ही शंकर मी आदिमाया तुम्ही ब्रह्मा मी माया. हा भेद आहे का नाही. मग तुम्ही जी स्तवन गायली निश्चितपणे चांगली आहे. चाल चांगली तुम्हाला गाता नाही तेवढी जमली सोडा. तेवढा आपण नाही गेला तेवढा घुसत नाही. तुम्हाला गायला नाही जमत पण तुम्ही स्तवन आधी शंकराचं गायचं. महामाई गायचा अधिकार शक्तीवाल्याचा आहे म्हणजे माझा. मी तर पहिली चूक तुमची चूकच आहे तुमची. चूक नाही खिला खिला कसा भरतो बघा. चूक नाही खेळा खेळा यांचा गुणगुणा करतो बघा कसं. माझी संभव अर्धा असंच करणार जास्त देतो देतो नाही का. तुम्ही फक्त ऐकत व्हा. अहो एवढी एवढी भारी गाणी देईन ना तुम्हाला टेन्शन घेऊ नका. आकाश मोजतो आम्ही भीमा तुझ्यामुळे. आकाश मोजतो आम्ही भीमा तुझ्यामुळे. वादळही शब्दाने मारतो आम्ही. वादळही रोखतो आम्ही.
शब्दाने मारतो आम्ही भीमा तुझ्यामुळे. माऊली कवालीचाच गायक आहे मी असा, फक्त चुकून शक्ती तुला म्हणून ऐका. आणि म्हणून बघा गणाचा सारांश म्हणून दिला, फक्त 10 मिनिटं घेणार आणि कार्यक्रम करतो. बक्षीस आहे काय आणि आशिष खास ख्वाजा माहिती ना, ख्वाजा ठाण्यातला ख्वाजा प्रवीण मांडव, नवशिती बरीचशी मंडळ आहे आणि माझे भट्टकांती ग्रुप कणसू गावामध्ये सुद्धा बरेचसे कार्यक्रम केले. भट्टकांती ग्रुप कुठे आहे? हा आवाज आला तुकारी आणि मजा आहे. भट्टकांती ग्रुप यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं भारदार पारितोषिक आशिष रोके प्राथमिक आरोग्य केंद्र पिसई वाहन चालक पिसई बौद्ध दादांच्या माध्यमातून 151 रुपयांचं भारदार पारितोषिक प्रवीण मांडवकर यांच्या माध्यमातून 200 रुपये आलेले आहेत. भट्टकांती ग्रुप यांच्या माध्यमातून 200 रुपये आलेले आहेत. बघा आणि बघा टोपे लावायची कशी कामं करतात ते. गणाचा सारांश तुम्हाला सांगतात की शंकराला सॉरी त्या रावणाला कोणी नारदाने म्हणे सांगितलं आणि असा विषय आहे. तुम्ही जो विषय पूर्ण आहे तुम्ही गायलेला आहे पूर्ण माझ्या गणामध्ये 3 अंतराचा कर्ण गायला आहे. त्या कोणी काही पौराणिक सगळ्यांनी केलेली असेल. आज ना उद्या ती बाहेर येईल निश्चितपणे. आणि मी त्याने तुम्हाला एक प्रश्न विचारला की रावण किती घटका, किती वेळ, किती काळ, किती वर्ष तुमच्या भाषेमध्ये किती वेळा लघुशेक केला बसला हाचा माझा तुमच्याकडे विषय होतो. ते मला काय म्हणतात संध्याकाळची वेळ होती. तुम्हाला वेळ नाही विचारली साहेब, किती घटका, किती वेळ, किती वेळ, किती वर्ष, किती असा माझा विषय. तुम्हाला कळलं नाही. आज प्रभाकर बोला आले, आनंद बुवा आले, ते तुम्हाला समजत नाही. आणि म्हणून स्वतःला काय म्हणतात कठीणचा भाष्य. काय भाष्य? भाष्याची उंची बघा, याला मागे घ्यायला भाष्या कठीणचा. आमोशा पौर्णिमेला एक वारी करतो भाष्या. माझी सावली आहे, माझी सावली आहे असली अजून 3-4 बाकी आहे आणि दसरा झाल्यावर 5 आहे. कठीणचं भाष्य आहे, स्वतःचीच लाल म्हणतो कठीणचं भाष्य. यांचा शब्द माझा नाही लिहून घ्या तुम्ही. मी नसं ऐकला लोकांनी तर पक्का ऐकलं असं कटिंगचा भाष्य म्हणतात. भाष्य आपली उंची बघा पाहिजे, खांद्यापर्यंत आलं तरी बस. तुम्हाला कागद घ्यायला लागेल नाही कागद तुम्हाला घेणार. ऐका उत्तर. आज माझा संपूर्ण बौद्ध समाज या ठिकाणी बसलेला आहे. म्हणजे जाती भाषेत बोललोच नाही, बोलणार पण नाही. पण मित्रांनो, महारा घरी गाणा आहे ना, कुर्ब्या घरी दाना आणि मराठा घरी बाणा. गाणं गावं हे माझ्या बौद्ध समाजातल्या लोकांनी आवडलं. डोंट डिस्टर्ब मी. आपण थोडा वेळ 5 मिनिट प्लीज. नाही करतो ऐका आता मोहनची मग ऐका मला कट करतो नाही म्हणजे असं यावं. असा एखादा कांदा असावाच लागतो होती. टेन्शन नका घेऊ, मजा येईल त्यांच्यामुळं. टेन्शन नका घेऊ तुम्ही. हा डोंट वरी. चेहऱ्याचा उडाला रंग, याला झाली मुलायला रंग, हलवून हलवून ठकला खाली, घामाला भिजलं अंग. आता याच्या पुढचा भाग शाहीर असा होता, तुम्ही सांगायला पाहिजे होतं. शिवशंकराचे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे ते जे गणानं खाली ठेवलं. ते ज्योतिर्लिंग 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आहे. किमान त्याचं नाव सांगितलं असतं तर मी एका दुसऱ्या बारीमध्ये दिलेलं पण आहे कुठेतरी, तरी मी शाबास म्हणत असतो. तर तो पुढचा विषय होता. तुमची यमक आहे का वटी काय का काय म्हणत तुम्ही. छोट्या पोरानं तुला सजवली. मी आधी बाई आहे, तुम्ही बाई म्हणून मला बोलायला पाहिजे. छोट्या पोरानं तुला सजवली, संध्या वेळेला तुला मतवली,
विष्णुदेवाने सूर्य अडवली म्हणतात. अडवला म्हणायला पाहिजे. अडवली कसा? सूर्य बापी आहे, बाई आहे, सूर्य अडवली म्हणतात. ह्याला कोणी घडवली त्याची मला लई चिंता पडली. विष्णुदेवाने सूर्य अडवली, वेळ संध्याकाळची घडवली. वा, तुम्हाला अजून कोणी नाही घडवली? एक पारस ते तुमचं वारस, दुसरं पार्थ ते तुम्हाला सांगतं. काय तुमची यम? अहो सूर्याला म्हणतात अडवली. विष्णुदेवाने याला अडवली. विष्णुदेवाने सूर्य अडवली म्हणतात. विष्णुदेवाने याला अडवली म्हटलं असतात ना, मान्य केलं असतं, मान्य केलं असतं. विष्णुदेवाने सूर्य अडवली म्हणतात. सूर्य अडवला पुरुष आहे तो, बाई नाही, बरोबर. मग बुद्धीची कीड. आणि गुरुवर्य सगळे आले त्यांचे, बघा त्यांना माणूस देतो. प्रदीप साबळे दिसई बाळासाहेबांचं गाणं झालं पाहिजे. 100 रुपयांचं निश्चितपणे फरमाईश घेऊन जाणार. बघा, लोकांना विचारणार, ऐका, लोकांना विचारणार, बारी घासून करू तासून करू, तुम्ही जशी करायची तशी करा, तुमची पिसा उपरणार सचिन बोल. ऐका, सुंदरा सुंदरा गोकुळची मी सुंदरा, चला हट बाजूला जरा, एवढं पाहिजे. गुराख्या सांभाळ तुझी गुरा. उत्तर कसं आहे? सुंदरा सुंदरा जरी असलीस तू सुंदरा, अरे असलो गुराखी मी राधे, तू येतेस माझ्या घरा. कशाला? तुझी निजवायला, तुला निजवायला. बाकी कशाला तुझ्या घरी येऊन घरी तर चोराय येत नाही, तूच आमच्या घरी येतोस. तुला निजवायला अशी तुमची गळण आहे, अशी तुमची गळण आहे. याच्यापेक्षा अपेक्षा नव्हती मला तुमच्याकडून. प्रेमाची गळण दिली होती, पण बाप कसा बेटा आणि कुंभार कसा लोटा, अशी म्हण आहे. जे संस्कार येतात ना मागच्या पिढीपासून, तुमच्या गुरुवरांना दोष येत नाही, पण बाप कसा बेटा कुंभार कसा लोटा, अशी तुमची गवळ आहे का? गवळ. जो तो मुलगा असेच म्हणतो, जो तो मुलगा आता असेच म्हणतो, अरे मला बायको पाहिजे गोरी. राग म्हणायचं नाही. आता पोरी मिळणार, आता राहिलं ते, आता एखादी पटवा, नाही तर तुमचा कार्यक्रम खलास. संध्याकाळी वाटले खलास. ऐका, तिकडे नाही जायचं आपल्याला, गवळ आहे गोव्याच्या. साऱ्या गवळणी प्रेमान घेती, काना तरी रडायचा राहिना. राधेकडे साऱ्यांनी बघाना, उभ्या उभ्यानं निजवला कान्हा. आता ह्या निजवायच्या झोपवायच्या डोळे कळे झाले, म्हणून म्हटला एका शब्दात वार केलाय, बाप कसा बेटा कुंभार कसा लोटा. हे संस्काराचा फरक आहे तुमच्या आणि माझ्या. तुम्हाला वाटतं मला बोलता येत नाही? वेल एज्युकेटेड, वडिलांच्या मांडीवर बसून 11व्या वर्षी पहिलं गाणं गायलं. 35 वर्ष वय आहे, 20 वर्षाचं तप आहे माझं. मला येत नाही तुमच्याकडे कैक भेटले असले रेड. मला तुम्हाला वाटतं आता येत नाही असं झोपवताना? फक्त उत्तर आहे का आता कसं आहे? आम्ही देणार होतो माय मावल्यानं, स्वारी करा, मला माफ करा. पहिल्यांदा आलोय दरबारात महामाईच्या, मला बोलायचं नव्हतं वारी. हे झोपवायच्या भाषा केला ना बुवा, अशा निजवायच्या. आपण कार्यक्रम करून जाईल तुम्हाला कळायचं पण नाही कधी करून गेलो. हो, हे तुम्हाला ऐका. आता बघा, आता ते काय म्हणतात, राधेकडे झोपतो, राधेने उभ्या उभ्या झोपवला तरी कृष्ण झोपतो, असं त्यांचं म्हणणं. मग आई, आपली आई आपल्या बाळाला झोपवण्यासाठी बघा डाव्या कुशीवर उजव्या कुशी. आज मी ही 2 मुलांचा बाप आहे, मला त्या विषया अंतर्गत घुसायचं नाही. बुवाने बोलले म्हणून मी बोलतो, नाही तर बोललो नसतो.
त्याने जर प्रेमाची गळण गायली असती, हे निजवायच्या धोपायच्या भाषा जर केल्या तर जसं मिळणार. हा, हे मी दिलेलं आहे, मी करत आलेलो आहे. मी काही मोठेपणा सांगत नाही आणि मला तो करायचा आहे. ऐका, या खुशीतून त्या खुशीतून डाव्या उजव्यानं थोपवताना मुलाला आपल्या आईनं बघा, राधे उभ्या उभ्याने एकटी राधा झोपवतो. म्हणजे राधेत किती ताकद. आधी माया माझं शिष्टच करतात त्यांच्या गवळणीमध्ये, त्याला कळत नाही. राधा उभ्या उभ्या झोपवते. आई किती आपली त्याची यशोदा माय किती डाव्या कुशीतून उजव्या कुशीतून आपल्या मुलाला झोपवण्यासाठी प्रत्येक आई करे. नुसती यशोदा माईचं प्रत्येक आई करे. म्हणून या कुशीतून त्या कुशीतून डाव्या उजव्यानं थोपवताना मग किती त्रास झाला असेल ना, किती त्रास झाला असेल ना तुला आईला झोपवताना. किती त्रास झाला असेल ना तुला आईला झोपवताना. अरे या खुशीतून त्या खुशीतून डाव्या उजव्यानं झोपवताना किती त्रास झाला असेल ना तुला आईला झोपवताना. किती त्रास झाला असेल ना तुला आईला झोपवताना. किती त्रास झाला असेल ना तुला आईला झोपवताना. किती त्रास झाला असेल ना किती त्रास झाला असेल आईला. म्हणजे राधा उभ्या उभ्या झोपवते, थोपटून तुला उभ्या उभ्याने सगळ्या कांगणामध्ये गोकुळाच्या घरामध्ये फिरते. आईला किती त्रास झाला असेल. साधी भाषा आहे, मराठी भाषा आहे. मी वेड वाळग बोलणार नाही, बोललेलो नाही. माऊलींची भाषा आहे. काय सांगू माझ्या मराठीची कौतुके, अमृतात ही पैजा जिंके. पळवावी तशी पळते, वळवावी तशी वळते, अशी माझी मराठी भाषा आहे. आणि भाषेचा खेळ आणि शब्दांचा खेळ करायला सचिन गोवाला शिकवायची नाही. तुम्ही अजून अंड्या, तुम्ही अजून कवटा तुमचा बोला करून खाईन मी सकाळी. तुमच्याकडे 3-4 बॉल खेळवीन रात्री. माझा राज करायचा नाही शाळेत. तुम्हाला सांगतो अजून. ऐका उत्तर. हा तोच पहिला गाणं घेऊया. थांबा, हे पण 2 ड्रॉप चालेल. 2 मिनिटं थांबा. बुवानी पुन्हा एकदा एक गाणं घेतलं शाळेत उदयकिशोर काटकर दादांसाठी. मी एक घेतलंच पहिल्या बारी, दुसऱ्या बारीत एक घेतो. कार्यक्रमाची सुरुवात मस्त करतोय बघा. कारण मला बघा मित्रांनो, मला या महामाईत या दरबारामध्ये काहीतरी ठेवून जायचं आहे. मी फालतू बोलू शकतो, मला भरपूर येतो असं पटवायला. पटवण्यात आपण लय पटायचं. शब्दांचे खेळ करायला आपण लय पटायचं, पटवण्यात आपण लय पटायचं असे मला करता येतात. पण मला काय करायचं, मी चांगलं काहीतरी तुम्हाला देऊन जाईल. मगाशी बक्षीस सुद्धा आणले दादांचं, साबळे दादांचं, काहीतरी कांबळे दादांचं नाव आहे. बाळासाहेबांचं गाणं पण घेतोय. ऐका. जीवाला वाटे खंत नाही होणार असा कलावंत. संदेश झाला, रेकॉर्ड करून घ्या. हे गाणी रेकॉर्ड करून घ्या. मग उद्या मेलो कसं काय करायचा, कोणाचा भरोसा नाही आजकाल. उद्या बुवा मदत तिच्या कार्याला मला जायला लागलं किंवा मी मेलो त्याला यायला लागलं. भरोसा नाही कोणाला. आजकाल कोणाचा भरोसा नाही. म्हणून जीवाला वाटे खंत नाही होणार असा कलावंत. तुमच्या विना शक्ती तुला असणार. अहो तुमच्या विना शक्ती तुला असणार. उदय काटकर जन्मा यावे पुन्हा. 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 उदय काटकर जन्मा यावे पुन्हा.
श्रद्धांजली गीत आणलं होतं जरा वेगळं पहिल्या बारीत दिलं, दुसऱ्या बारीत हे मी आत्ता लिहिलं. काही लोकांची शंका असते सचिन बोला लिहिता येत काय, कोणी कवी नाही सोबत, एकटाच कवी, एकटाच गातोय, एकटाच लिहितोय, एकटाच बोलतोय. आज 7 दिवस झाले आवाज बसत आला तरी सुद्धा त्यांचा फ्रेश आहे, आवाज फ्रेश आहे, त्यांना जास्त वारा नाही, फ्रेश आवाज आहे. माझा 7 दिवसाचा जागरणाचा आवाज आहे, जेवण सुद्धा नाही. बारवीला विचारा त्यांच्याकडे संदेशाला, पाहू तुमच्या घरात आलो जेवलो काय सचिन बोल, पाणी पण नाही पिलं पिसेगावचा अजून जाता नाही पिये बारी सांगते नक्कीच शपथ सांगतो, शपथ घेऊन सांगतो. म्हणजे असं नाही पिसाई गावात आलो म्हणूनच नाही सांगतो, कुठल्याही गावात गेलो तरी पाण्याची बाटली भरलेली असते आपली, पाण्याची म्हणालोय. तुमचा जो नाही का तुमचा समस्या लगेच बरोबर काय असं तुम्हाला लगे हसलं लगेच. पाणी सगळं पेलं तुम्ही पिसाई गावात हे तुम्हाला असं एवढा पथ्य पाळणारा आणि शपथ सांगतो एवढा पथ्य पाळणार नाही आणि एवढा अगदी चापून चपून मोजून मापून बोलणारा पोहा आहे. आणि म्हणून मला येतं बोलता असं पण नाही बोलतात. ऐका काली जागे वन लोट टाकायचे आणि वन मला वरती पांढरी किंवा काली नसला पण वर मला वन मला गोरी हे कलैया पहिला तुझी हरी हरी चुडिया गोरी हे कलैया पहिला तुझी हरी हरी चुडिया अरे अपना बना दे मुझे वाचा विषय बघा. अर्थात शक्तितुऱ्याचा भाग आहे, गाभा आहे. मित्रांनो कलगीतुरा उन्नती मंडळाचा नियम काही असेल. अनिश कराडे कुठं असतील, गाडी तुमची तयार आहे. दादा माझ्या येते का नाही थोडीशी, पण ऐका शब्दात मी शब्द सांगतो, बुवाना एक शब्द वापरा बोलला हा म्हणून सांगतो. अनिश कराडे गाडी आपली तयार आहे. आपण कुठे असा हा आवाज ऐकते असा अनिशची कराडे आपल्यासाठी गाडी तयार आहे. बाबांचं निरोप सुद्धा आलेला आहे. उठलं बाबा उठलं. आता बघा पोरांनो बाबा जसं उठलं ना बघा ते जातात ते तसं. आता मी बोललो ना मोतायला तंग तर इथलं 2-3 पोरा उठली तर मी त्यांना म्हटलं ह्यांना मोताय झाली, भुवानं वाटलं काय मला झाली. आता काय मी तुमचा धरा येणार आहे काय, तुम्हाला झाली तर तुम्ही करून या. पण हा त्यांचा गैरसमज काय झाला मी त्यांना बोलतो असं. पण इथून 2-3 पोरं उठली, हे पोरं जे समोर बसले ना ते काही साक्षी 100% सांगतो 100% साक्षीला पुढे इथून मी बोललो असं. आणि तेवढ्यात ती 2 पोरं म्हणजे कावळा बसायची ढाक मोडायला अशी एक परिस्थिती झाली ना. 2 पोरं उठली, यांना म्हटलं ह्याला बोलाय झालं, मला वाटलं मला बोलतोय असं नाही साहेब. तुम्ही कसं लांब आणला कोपऱ्यात आणि त्यात तुमची उंची पण कमी, तुम्हाला आणखी काय असा बघायला लागेल असा, तेव्हा तुम्हाला दिसेल. तुम्हाला शपथ नाही बोलली, शपथ नाही. ह्या पोरा नाहीच आहे, हे पोरांना बुवाची बाजी होईपर्यंत जायचं आहे. हा बसून कवी आज लढवा, मला वाटत कवी आज लढवा मग येईल गोडवा, शाहीर प्रश्न माझा सोडवा वा वा असा द्या ना मध्ये गोडवा. ऐका म्हणजे माझं प्रश्नपद आहे. आणि मित्रांनो माझं असं म्हणणं आहे की आदिमायेनं प्रश्न विचारायचे आणि शंकरानं त्याची उत्तरं द्यायची असा नियम आहे. आता प्रत्येक आपापल्या घरचे नियम काढतात. आदिमायेनं प्रश्न विचारायचे आणि शंकरानं त्याची उत्तर द्यायची. या पुढेवाल्यांना प्रश्न विचारायचा कसा अधिकार नाही, तरी पण आता प्रथा आहे, परंपरेकडे विचारतात. आता मी त्याला उत्तर कसं देतो ते ऐका. मग प्रश्न हा सोडवा कशाला नसतो आडवा, झापून बाई 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 सुलभ समान 25 लाख. प्रश्न हा सोडवा कशाला आलास तू आडवा, पण जमेल काय तुला हे सांग आडवा. प्रश्न हा सोडवा कशाला आलास तू आडवा, जमेल काय तुला हे सांग आडवा. प्रश्न हा सोडवा कशाला आलास तू आडवा, जमेल काय तुला हे सांग आडवा. प्रश्न हा सोडवा आलास तू आडवा, जमेल काय तुला हे सांग आडवा.
संतोष दादा नाही तुम्ही लय नाराज केले आणि एवढ्या लेट आले ना त्याबद्दल लय नाराज केले. रुखी कोंडे गावामध्ये माझा आणि उदय काटकर बुवांचा कार्यक्रम झाला होता. यस रुखी आणि रुखी गावचे कोंडे गाव रुखी कोंडे या गावचे या ठिकाणी मानकरी आमचे मित्र संतोष दादा यांच्या माध्यमातून 400 रुपयाचं भारतात पारितोषिक त्यांच्याच गावात संदेशाला उदयदारांचा माझा कार्यक्रम झाला आणि माऊली खूप दिवसांनी आणि एवढं प्रेम एवढा पातळ माया नका करू प्लीज. मी तुमचाच आहे हा. आणि संतोष शुभम घोडेराव सन्मान्य पोलीस पाटील रुखी कोंडेगाव यांच्या माध्यमातून 100 रुपयाचं भारतात पारितोषिक आलेलं आहे. भगवान नरवणकर म्हणजे भगवान नरवणकर मंडळाचे तहसीलदार आहेत. भगवान नरवणकर दादांच्या माध्यमातून त्यांची फरमाईश आहे. संदेश दादा एकदा घेऊन फरमाईश लगेच 200 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. बघा एक फक्त विषय देतो बघा तुम्हाला ताटकळत ठेवायची नाही. मला माझे लोक कंटाळतात मला माहिती आहे. मला सुद्धा मित्रांनो एवढा टाइम नाही. मलाही त्रास होतो या गोष्टीचा सगळ्या म्हणजे त्रास म्हणजे काय 7 दिवसाचा जागरणाचा आवाज आहे कोणाचा फ्रेश आवाज आहे मला माहिती आहे निश्चितपणे ते गाऊ शकतात. प्राणपणाने बारीक कमजोर केले शपथ सांग अशी अपेक्षा निश्चितपणे होती. त्याच्यापेक्षा चांगले पट्टीमध्ये गातात हुआ पण आज काय झालं त्यांना आय डोंट नो. आता ऐका नरवणकर दादांची फरमाईश आहे. आता आज माझ्या नांबोरे बुवा जोडीला आहे त्यांचा एक गण आहे फेमस विचार हा किती आहे विचार हा किती आहे इथं काही नाही पर रेकॉर्ड करून ठेवा. लांबोरे बुवांना सारखा शिडवतो हा मला मी राहिले नाही तुमच्याकडे तरी मला तुम्ही का मला उत्तर द्याल तर त्याला सांगणार आहे हे परत रेकॉर्ड करून ठेवा आणि पहिला लांबोरे बुवाकडे गेला पाहिजे हा विषय. आणि त्यांची मला उत्तर आले त्यांनी म्हटले ह्या गाण्यावर कट द्या नरवणकर दादांचं बक्षीस आहे 200 रुपयाचं म्हणून देतो. विचार हा किती आहे इथं काही नाही बरं देणारा आहे ना माझा देणारा आहे ना आपला कोलंबोदर काढवड करून सारी करतो मी सोया म्हणदर वारसा सारखं मोठ सजू दे घर सांसल काय काय आणू गाये गणपतीला तुझ्या गौराईला घराला आणि सणाला. त्याला उत्तर मी देतो अजून मान्य करत नाही. चोर बुवा लिहून घ्या चोर बुवा अजून मान्य करत नाही. उद्या त्यांचा जोर काढणार आहे खोंड्यात त्यांना चोंड्यात घेता आज शांतच केले म्हटलं पहिल्यांदा आलोय महामाईच्या दरबारात माई मौल्यांसमोर उभं राहा नको आपल्याला कोणी कमी सांगायला नको किंवा त्याला वाटायला नको असं की सारा सचिन भाऊ वाकड बोलतो येणार आपल्याला वाकडाने बिडीला वाकडाने काढता येतो असं काय नाही. हा तुमच्याकडे तो गेल्या वर्षी शेकण्या मिरवर होता ना एक वा त्याचं नाव नाही घेत मी कशाला घेऊ कात्रीचा आधीच खाला तो माझ्याबद्दल काहीतरी बोलत नाही इकडे हा तर माझ्याबद्दल आपल्या बापानं आयुष्यात अशा गोष्टी दाखवल्या मित्रांनो आणि तसा असतो राजू रंग मंचावरती गेलो पण असतो त्याच्या हिंमत नाही बारीक करायची मी बोलत नाही पण ह्या रंगमंचावर आलं मला लोकांनी सांगितलं मगाशी म्हणून बोललोय नाही तर आपल्याला त्याचं नाव घेण्यात इंटरेस्ट पाहिजे. उत्तर आई बाप सोडून गावी पोटासाठी गेला सुर तीन रात मला लेकरा तुझी हुरहुर ते म्हणतात आईला काय काय आई काय म्हणते आई बाप सोडून गावी पोटासाठी गेलास तुर दिन रात मला लेकरा तुझी हुरहुर पाहिली नाही नातवंडाला मी वर्षभर ध्यान पाहण्यासाठी मध्ये झालंय आतुर अनुभव
नको आणू तू फक्त ये ना सणाला घेऊन ये ना तुला तिला आणि लडक्या सुनाला अरे भावा काही नको तू फक्त ये ना सणाला घेऊन ये ना तुला तिला आणि लडक्या सुनाला बाबा काही नको आणू ये ना सणाला घेऊन ये ना तुला तिला आणि लडक्या सुनाला बाबा काही नको आणू ये ना सणाला घेऊन ये ना तुला आता माझ्या गळून सुरुवात दिली त्याला फक्त एवढंच उत्तर येतो उत्तर एवढंच येतो हा या 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 लवकर या लवकर या नाव घ्यायचं राहून गेलंय मगाशी या सूरज पंचावन्न झाला दादांच्या माध्यमातून 100 रुपयांचा भार मावशी बुवांचे वाद्यकार सुद्धा काय नाव डोबळेचं नाव काय हेमंत हेमंत वाद्यकार सुद्धा खूप सुंदर आहे बाकी आमचे मित्र आहेत सगळी मंडळी त्यांची सासरवाडीतील हेमंत दादा डोबळे सुंदर वाद्य आहे त्यांचं सुद्धा आणि सुरेश सुद्धा या ठिकाणी माझा शाहीर आहे बुवांच्या आज वाजत आहे निश्चितपणे मला आणि त्याला पण सुद्धा बघा कारण हे प्रेम आहे हे प्रेम आहे कलाकारावरचं हे प्रेम आहे आणि म्हणून त्याच्या माध्यमातून सुद्धा 100 रुपये हे मला 1000 प्रमाणे निश्चितपने आहे राखून ठेवतो ऐका आता त्यांना उत्तर कसं देतो फक्त ऐका हा हुंदरा हे खाली घे छोटस मस्त सुंदर गोकुळची मी सुंदरा चालेल हुंदरा अरे काळ्या तू हुंदरा असं म्हटलं असतं का पहिल्या बारीक पण नाही म्हटलं मी आणला होता लिहून झाला बोलू द्या काय मिलेला काय मारायचे त्यांची पहिलीच बारी फेल आहे म्हणजे बारी फेल बोला सगळी गाणी तुमची सगळी फेल मारू शकतात मला तुमच्याकडनं ही अपेक्षा नाही तुम्ही शाहीर चांगले एवढं मोठं घराणं प्रभाकर दादा आले आज मांडवकर भाऊ आले मंगेश नंतर मगाच्या गीतासाठी बक्षीस आलेलं आहे 100 रुपयांचं मला तुमचे 100 आहेत ना मला 1 लाखाप्रमाणे शपथ सांगतो की या तुमच्या पिसाई गावाच्या गावकऱ्यांसाठी संदेश दादा असतील बरेचसे मंडळी येऊन दादा भरत दादा मगाशी नाव बरंच घेतलं कारण लोकांना काय वाटतं नुसती संदेश दादांचं नाव घेतात भरत दादांचं नाव घेतात पूर्ण गावानं कार्यक्रम दिले म्हणून काय असं प्रेम आहे सगळ्यांचं या पूर्ण पिसाई गावाचं आणि हे प्रेम कुठेतरी व्यक्त करण्यासाठी आज इथपर्यंत आलेलं आहे बोललं असता आता शब्द थांबवता म्हणजे पुढे जड आणखी शब्द होता नाही घेत स्वाद नाही घेत आणि म्हणून पहिलं गाणं पहिला ढोका घ्या आमलेट काय यांचा आमलेट बनवायचा चिमलेट झाली ती चिमलेट भाऊ तीसभर उडी आणि काय 1.5 फुटाचा यांची या सरड्याची कितीपर्यंत उडी असं पण बोलू शकतो पण नाही बा भांडवल बोलू नका या गोष्टीचं मला असं पण आहे माझ्याकडे पण मी नाही ते बोलणार आज बोलणार नाही ऐका चुडी मजा मध्ये वरती राहते पागल प्रेमी आवाज ओके चालतं अहो त्यांचा टेन्शन घेऊ नका मी सांभाळणार या माणसाला शेवट काय ऐकला माहिती गर्दी माणूस आहे तो गर्दी माणूस असू द्या ठीक आहे ऐकला अशा गोष्टी होतात मावली अजिबात त्यांच्याकडे टेन्शन नाही घ्यायचं असू द्या चला चुडी मजा न देगी कंगन मजा न देगा तेरे बगैर साज सावन मजा न देगा मग तुझ्या बापाला नाही जमलं गड्या तुला बी जमणार नाही मग असं वाटतं
बुवा कसं वाटतंय? पाऊस पडलाय, गारगार वाटतोय. तुझ्या बापाला नाही जमलं आणि आज तुलाही जमणार नाही रे. पडशील इथे तू एकटा, तू माझी उपटशील काय रे. तुझ्या बापाला नाही जमलं आणि तुलाही जमणार नाही रे. बापाला नाही जमलं आणि तुलाही जमणार नाही रे. तुझ्या बापाला नाही जमलं आणि तुलाही जमणार नाही रे. बापाला नाही जमलं आणि तुलाही जमणार नाही रे. रामाला सुद्धा जमलं नाही ही लंका समुद्र पार करून यायला. हनुमंताला रावण म्हणून तुझ्या बापाला नाही जमलं तुला बी जमणार नाही. अशोकवनाची झाड पडशिला बापाला नाही जमलं तुला बी जमणार नाही. दिलीप मोरे धनांच्या माध्यमातून 100 रुपये आले. रमाई शेट्टींची जे मी कट दिले उद्या सगळ्या कट काय असते ना स्पेअर कट लॉंग कट सगळे कट उद्या आज आहे सकाळपासून. काय टेन्शन घेऊ नका, तोच गोवा जोडीला तेच गोवा आहे जोडीला, त्यामुळे टेन्शन नको. ऐका म्हणून म्हणतो बक्षीस त्याला फरमाईश घेऊ दिलीपला उद्यात मोरे नो आजचा दिवस माफ करा करा सोया लागलाय बरोबर. ऐका म्हणून म्हटलं छोटं छोटं गाणं घेतो फक्त मस्त. आशिष रोखे दादाच्या माध्यमातून बघा मित्रांनो बघा हा म्हणून माऊली का सांगतो तुम्हाला बघा हे प्रेम आणि कधीच म्हणजे आता मी कुठल्या समाजाचा हा महत्वाचा भाग पण बघा हे प्रेम करणारे मंडळी हे रोखे झाले प्राथमिक आरोग्य केंद्र ड्रायव्हर आहे वाहन चालवायचं आहे ना. पण त्याला ते भावलं म्हणजे शब्द हृदया लागला त्याला भावला ना. हे काय म्हणतोय एवढं फिरलं कलाकाराला जातीचं धर्माचं बंधन नाही केलं. आणि आज माझे मित्रांनो रोके दादा सागर तुमचा बंधू आहे. सागर गायकवाड आहे तो जातभाई आहे तुमचं. यो स्वराज म्हणजे तुमचंच आहे ते म्हणून सांगतो. हा यस 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 म्हणायचा उद्देश काय म्हणायचा उद्देश कधी या गोष्टीचा गर्व किंवा अभिमान किंवा हे नाही आपण सगळं तापलं कसं. हा यस म्हणा 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 200 रुपये आले होते दादा मला ही मला समजला. फक्त एक मुखडा देतो माऊली एकच तुम्हाला जास्त कंटाळायचं एक मुखडा घ्या. कारण बघा बघा मला काहीच पण नाही तुम्ही माझं सगळ्यांना दिल खुश करून टाकला म्हणून मला आज चांगलंच बोलायचं वाईट बोलणार बुवाना सोडूनच देऊ तुमच्यासाठी वाईट बघा करणार रसिकांसाठी काय बाळासाहेबांचं पण एक गाणं आहे ते उदाहरण राहिले ते घेतो. या शक्ती तुऱ्याच्या नभातला मी दे तू दे हा दे हार्मोनियम दे तू दे मला जो शक्ती तुऱ्याच्या नभातला मी चमचमणारा दिवा
यशस्वी तुऱ्याच्या नभातला मी तेजस्वी तो दिवा आता झोतो शाहीर नवा हवा म्हणतो जोडीला सचिन बुवा आता झोतो शाहीर नवा हवा म्हणतो जोडीला सचिन बुवा आता झोतो शाहीर नवा हवा म्हणतो जोडीला सचिन बुवा आता झोतो शाहीर नवा हवा म्हणतो जोडीला यशस्वी तुऱ्याच्या नभातला मी तेजस्वी तो दिवा यशस्वी तुऱ्याच्या नभातला मी समसमणारा दिवा त्यांचा प्रश्न पण पुढे बघू प्रश्न आता ऐका त्याने एक चाल गायली मस्त माझी फेवरेट चाल आहे यंदाची फक्त जरा उत्तर चालीचा चाल देतो आणि मग विषयाची आपण जास्त वेळ नाही घ्यायचा मला पण पहिले पोरपण कंटाळले रोज एक दिवस हाड करून का होईना रोज नाचताय त्यामुळे पोरपण कंटाळले थोडं नाही ना रेकॉर्ड ब्रेक केला या आपण पुढच्या पुण्यात म्हणतो भेटायला जवानी पुण्यात मला नक करा हो पुण्यात फेवरेट झालं त्याला तुमचं पण गाणं येतो हा त्यांनी साथ दिली मला म्हणून मी देतो माझी फेवरेट झाला त्याच्यानंतर काही गड गायला शंभू महादेव मोठा सती त्याच्या पार्वती तिचं मायाची सती न येडू डोंगरावर नांदती तू बकासूर मी मथुर तू बकासूर मी मथुर अरे तुझ्यापेक्षा मी चतुर एवढा चतुर आहे एवढाच तू बकासूर मी मथुर तुझ्यापेक्षा मी चतुर कोण करणार माझी सर बघायला जनता 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 माझी सर बघायला जनता काय पडलो शेख गाव दादाची फरमाईश गेला ऐका तुमच्यासाठी देणार नव्हतो माझी गाणी वेगळी होती तुमच्यासाठी गात चला दोनच राजे इथे गाजले ओरिजिनल गाण्याचीच केली पुढचा वाचला दोनच राजे इथे गाजले या कोकण पुण्यभूमीवर या कोकण पुण्यभूमीवर एक या रायगडावर दुसरा चौदार तळ्यावर एक त्या रायगडावर दुसरा चौदार तळ्यावर एक त्या रायगडावर दुसरा चौदार तळ्यावर एक त्या रायगडावर दुसरा चौदार तळ्यावर भूमीवर दुसरा चौदार
तुम्ही सांगा देऊ एक टाकीचा बुवा उठायचं नाही सकाळी ऐका रे टाकीचा देऊ एक उठायचं नाही सकाळी उठायचं नाही सकाळी हा देवा आणि बघायची फरमाईश आहे बाळासाहेबांचं ते घेतो बक्षीस आलेलं आहे त्याचं गाणं एक 2-3 वर्षापूर्वी बघा आपण कुठल्या पक्षाचा कार्यकर्ता नाही आता इलेक्शन घेणार आहे टेन्शन घ्यायचं नाही गावागावात 3-4 पार्ट्या होणार एकामेकाचा तोड बोल भरणार नाही गावच्या लेवलला सगळे एकत्र येतील पण आता इलेक्शन आहे बघा हा सगळं नाही तुमच्याच गावात काय सगळीकडे घरोघरी मातीच्या चुली या घरोघरी याच परिस्थिती प्रत्येक गावात हीच परिस्थिती तुमच्याकडे नाही म्हणतात पण मी काय म्हणतो बाळासाहेबांची एक फरमाईश आहे मित्रांनो स्वतः मुख्यमंत्री होता आला असतात पण मनोहर जोशींना म्हणाल नारायण राणेंना म्हणाल पण स्वतः राहिला हा रिमोट कंट्रोल होता निश्चितपणे पण होता आला असतात पण नाही पण आदर्श राजकारणी कसा असावा यासाठी माझं गाणं आहे ते आणि म्हणून घेतोय गुणापत्र चला पुराण जास्त वेळ नाही घेत कार्यक्रमाची सांगता सत्तेसाठी लाचार झाले हो सत्तेसाठी लाचार झाले हल्लीचे हे नेते सत्तेसाठी भरकटले हल्लीचे हे नेते आज बाळासाहेब तुमची आठवण येते 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 सत्तेसाठी भरकटले हल्लीचे हे नेते आज बाळासाहेब तुमची आठवण येते 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 आज बाळासाहेब तुमची आठवण येते. शायरांनी मला आणि मोठ्या मनानं शायरांनी मान्य केला त्यांची बरोबर आहे सुद्धा त्याने मला प्रश्न विचारला 35 वर्ष त्यांचा गाजणारा प्रश्न युगापासून नर नारींना भोगणारे नार 35 वर्षापासून सचिन बुवानं भोगला आणि ते पण त्यांनी मोठ्या मनानं पहिल्या बारीत मान्य केला त्याच्याबद्दल त्यांचे देव. दुसरा प्रश्न त्यांच्या घराण्याची शाहीर रिद्धी सिद्धीचं माहेर कोणतं शाहीर पटल्या जोशी बौद्धांना आलेले आहे बौद्धांना सुद्धा मानाचा मुजरा यांनी सुद्धा माझा सत्कार केलेला आहे मला चांगला आठवड्यात धामणीमध्ये रंगमंचावर त्यांनी आणून माझा सत्कार केलेला आहे. आज त्यांचा विषय माझ्याकडे नवीन पण शाहीर आज तुम्हाला खात्री देतो 100% सांगतो विषयाच्या तुमच्या जवळ आहे विषयाच्या तुमच्या जवळ आहे नाही निश्चितपणे हाही विषय तुमचा. असे एक गुरु होते त्याला 3 शिष्य असे एक गुरु होते त्याला 3 शिष्य पहिला एक पाठी दुसरा द्विपाठी तिसरा त्रिपाठी या 3 शिष्यांची नावं काय त्या गुरूंचे नाव काय व त्या गुरूंच्या गुरूंचे नाव काय हा तुमचा प्रश्न शाहीर सचिन बुवाच म्हणणार टेन्शन घ्यायचा नाही टेन्शन घ्यायचं नाही. आज पहिल्यांदा आला निश्चितपणे 12 वर्षांनी आपण भेटू 12 कशाला जग तो बघा 12 वर्षाला आपण भेटू निश्चितपणे या प्रश्नाचं उत्तर देण्याचा तुमच्या मी निश्चितपणे प्रयत्न करणार नाही 100% सांगतो तुमच्या उत्तराच्या जवळ. आज मी फक्त जरा माघार घेतोय चला लय तुम्हाला त्रास होतो तुम्हाला वेळ वागो बोललो नाही अजूनही तुम्हालाच म्हणतोय शाहीर तुम्हालाच म्हणतोय म्हणून जास्त वेळ नाही घेत वेळ आपली बाहेर. हा आणि सर्वात महत्वाचा विषय मगाशी फक्त पहिल्या बारीतच सांगायचं होतं या ठिकाणी मित्रांनो जसे मगाशी बोलल्याप्रमाणे सन्माननीय शाहीर उदयजी पाटकर हा या इसाई गावचा खरोखर कोहिनूर दिला आणि संपूर्ण शोककळा गावावर पसरली या शक्तिपुराच्या या नभात आणि उत्कृष्ट निवेदक अँकर आपला जो निर्वहन घेऊन तसंच भारताचा दानवीर काळाच्या पडद्यावर झालेला आहे उद्योगपती रतनजी टाटा यांचं सुद्धा आज निधन झालेलं आहे. त्यांना सुद्धा माझ्या कार्यक्रमाच्या या कार्यक्रमामध्ये त्याला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि जास्त वेळ न घेता तुम्हालाही आता तिष्ठत न ठेवता कार्यक्रमाची सांगता करतो. भुवाना दुसऱ्या फेरीसाठी शुभेच्छा देतो दुसरी फेरी संपवतो. जय हिंद जय महाराष्ट्र.